हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकताय पण सकाळ 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 झालेली आहे. आपल्याला जायचं मित्रांनो चारा आणायला वरतं. चारात जायचं आपला ऊस आणायला. सो ट्रॅक्टर तर रेडी आहे. सो चला आता मित्रांनो निघूया आता आपण वारसराला त्यांनी घेऊन येऊया आपण ऊस. मित्रांनो विषय असा झाला आता ट्रॅक्टर काय सुरू होत नाही आहे. सो आता आपण चाललो डायरेक्ट आता वर, कारण की ट्रॅक्टर आता परत आणायला लागणार आहे आणि परत लई ऊन होईल. सो आपण जाऊन चार वगैरे काढून ठेवूया आणि बघा कोणाला तरी घेऊन यायला लावूया किंवा मग आपण माघारी येऊन घेऊन जाऊया मित्रांनो. आणि आज तो बघू शकता मित्रांनो, इकडं सूर्य पण आहे आणि इकडं चंद्र पण आहे. अजून चंद्राची सुट्टी नाही झाली मित्रांनो, अजून थोडं काम राहिले. तेवढं झालं की मग चंद्र पण जाईल आणि दिवस फुल कामावर असतो, एकदम ऊन कडाका असेल. मित्रांनो आपण आलो आता इकडे वर्षाला थांबला. हे तर बघू शकता आपला गहू किती मस्त प्रकारे मित्रांनो सगळा वाळायला लागलेला आहे. अँड ओंबी पण तुम्ही बघू शकताय एकदम मस्त आहे. इकडच्या साईडला पण तुम्ही बघू शकता चांगली मोठी ओंबी पडलेली आहे. सगळा सुकलेला एकदम मस्त. फक्त मित्रांनो त्यातले माका सुकलेले नाही दिसणार, कारण की ते हिरवीच अजून ते नाही सुकलेले. चला गव्हाचं काम आता ऑलमोस्ट होईलच, थोड्याच दिवसात आता मशीनने काम करून टाकूयाचं. तर चला आता मित्रांनो आपण घेऊया आपलं काम. आपलं ऊस काढायला घेऊ, पण त्या ऊस काढायचं लगेच कंटाळा येतो मित्रांनो. त्याच्यात गच पण आहे, त्यातलं तर निम्म गच पण तर डोळ्यातच जातं माझं. त्यामुळे जरा अवघड आहे, कंटाळा येतो ते काढायचा, लय अवघड आहे. हो चला आता मित्रांनो एकदा विहिरीवर चक्कर मारून येऊ तिकडं आणि मग करूया आपण आता ऊस काढायला सुरू. सो चला आता इकडचाच काढू मित्रांनो, इकडच्या साईडचा. इकडचं नाही काढायचं, तिकडचं काढू. चला आधी आता फेरीवर जाऊन येऊ. मित्रांनो पाणी आहे, त्या दिवशी आलतो आपण तेवढंच आहे. इकडं आहे खेकडा. सो आहे ठीकठाक. आता जाताना आपण बोरच बंद करून ठेवू, कारण की काय उपयोग नाही आता सध्याच्याला पाणी टाकून. बोर बंद करून ठेवूया अँड बंदच करून ठेवू. चला बघूया आपण आपल्या ऊस काढायच्या कामाला पटापट आवडेल. चला मित्रांनो आता झालं आहे आपला ऊस काढून झाला आहे सगळं म्हणजे आपल्याला जेवढा काढायचा होता तेवढा काढला आहे. आपल्याला काढायचा होता मित्रांनो आता 2 टायमाचा, जसे आपण काढून घेतला आहे. 14-15 कवळे काढलेत. तर आता पुरता बस झाला मित्रांनो, कारण की ऊन पण झाले अँड अजून ट्रॅक्टर आणायचं आहे अँड मग घेऊन पण जायचं. चला आता आवरूया, बघूया फोन करून येत असं घेऊन यावं लागेल, घेऊन येतील मग आपल्याला तरी जावं लागेल. तर चला आता काम तर आवडले, काढून ते झाले का आता आलं की मग फटाफट ठेवायचं आणि घेऊन जायचं. तर चला आता आपण आलो आधी बघूया काम निघालो घरी, कारण की पप्पा पण काय फोन उचलत नाही आहे. आवडत असतील तर ते काय येणार नाहीत. आता जाऊया अँड घेऊन येऊया आता आपण ट्रॅक्टर. बघूया आपण, तर आता लागत असेल लगेच तर लगेच घ्यायला येऊ, नाही तर मग बघूया आपण काय. चला आता जाऊया घरी. A few moments later. तर मित्रांनो फायनली झालं आहे आता आपलं ट्रॅक्टर आणून त्यातून वगैरे झालं आहे. तर ट्रॅक्टरने लई त्रास दिला आहे मित्रांनो याचा करताच. एक तर घरनं आणला होता ढकलून, मी ढकलून चालू केला आणि जिथं आलो परत पप्पांनी गरज नव्हती तरी पण इथं येऊन बंद केला. परत ढकलून दमल्यावरती तरी पण चाल नाही झाला. मग परत एक जण माणूस आल्याच्या नंतर आपण ते चालू केला आहे. लय जीव खाला आहे त्या ट्रॅक्टरने. काय सांगू मित्रांनो, जे ढकलायला आले त्याच्या आधीच लंगडत आले होते. आता ह्यांना ढकलायला लावलं नाही, हेच फलगडून पडावा
आणि झालं मित्रांनो, थोडे ताकद लावून तो झाला चालू. आणि आता फायनली सगळं आपलं रचन वगैरे नेलंय. तर चला आता निघूया आता आपण घरी. तर मित्रांनो चला आता आवरून एकदम आराम वगैरे करून आता निघालोय. आता आपण परत रानात जायचं. आता आपल्याला जायचं मित्रांनो पपईचे रोपं लावायला. एक कॅरेट घेऊन पण जायचं आहे आपल्याला. तर चला आता हे कॅरेट घेऊन जाऊया आपण. अँड मम्मीन ते सगळे गेलेले आहेत. आपण पण निघूया आता आपण रोप. मित्रांनो आलो आता आपण आपल्या खालच्या रानामध्ये. तर बघू शकता इथं चाललंय यांचं काहीतरी काम चाललंय, लावायचं चाललंय, काय चाललंय बघूया आपण. रोप इथं पण आणून ठेवलेली आहेत अँड आपण पण घेऊन आलेलो आहे. चला आता बघूया काय सिस्टम चाललंय. मित्रांनो इकडे घेतलं आता पपई लावायचं काम सुरू. काम म्हणजे पपई लावायला. अँड ह्या काठीचा विषय जरा वेगळा आहे सिस्टम. आपण आता पेशंटला विचारूया काय सिस्टम आहे. पेशंट काठ्या कशाला खोसल्यात? आमच्या डोक्यात नाही खोसायचे त्या. मीच सांगतो मग कशाला खोसले. मित्रांनो ह्याच्या येणार डायरेक्ट डाळिंब असा विषय या काठ्यांवर. काठ्यांच्या मध्ये येणार आहे मित्रांनो पपईचा झाड. असं मध्ये येणार आहे काय कलिंगड असा विषय आहे मित्रांनो. इकडं तर सगळंच आहे. पेशंट चाललंय आपलं काम करीत करीत लंगडत होंगडत. कामाला सुट्टी नाही, लय कामाला माणूस आहे मित्रांनो ते. हा मित्रांनो किती ॲक्युरेशननी काम चाललंय. अजिबात 19-20चा बी फरक नाही पडत. फुल काय म्हणतात त्याला, फुल अटेन्शन आहे कामावर. मला आता आपण अटेन्शन म्हणले, अटेन्शन कळतं का? अटेन्शन मला चेड्यात काढते ते. तर चला मित्रांनो आपण घेऊया लावायला. इथं लावू आपण. आता ह्याच्या मध्ये लावायचं आहे पपई. आता हे लावते ते आपण घेऊया. आपण रोप हातरून घेऊ. आता त्याच्यावरती घेऊ रोप हातरून. प्रत्येक काठीच्या मध्ये एक एक रोप ठेवून घेऊ आपण. असं ठेवलंय तसं. मित्रांनो झालं आता आपले ठेवून रोप झाले आता पूर्णपणे ठेवून मित्रांनो. आणि ह्या काठीचा हिशोब तुम्ही असा लावा की ह्याच्यावर लागणारे आपलं डाळिंब. याच्या काठी उभा केलेल्या आहेत त्याच्यावरती आम्हाला मित्रांनो आपलं डाळिंब जे की आहे पूर्ण स्ट्रेट सरळ करून. आणि त्याच्यात मित्रांनो अंतर ठेवून जेवढं लावायचं आहे तेवढं. तर इथं शेवटचं झाड मित्रांनो इथं नाही येणार. शेवटचं झाड त्याच काठीपाशी येणार आहे. तर पूर्ण नियोजन करून लावले गेलेलं आहे. ह्याच्यात तुम्ही मध्ये पपई पण बघू शकताय मित्रांनो. चला आता आपल्याला हे लावता येतंय तर आपण घेऊ थोडं ड्रेचिंग करून. ड्रेचिंग करायचं आपल्याला. ही रोपं ठेवूया आपण आता इथंच ठेवूया आपण हे रोपं. ह्याच्यात थोडंसं काहीतरी टाकायचं आहे आपल्याला. चला आधी आता ते घेऊन येऊ, त्यात टाकूया आणि मग ड्रम भरून आपण करूया सुरू आपलं ड्रेचिंग. तर मित्रांनो हे आहे खत. हे खत आहे आणि हे आहे बुरशीनाशक. तर मित्रांनो हे टाकायचं आहे आपल्याला त्या बादलीमध्ये जे की आहे बुरशीनाशक. हा एक चमचा मित्रांनो झाडांसाठी बुरशी लागवा नाही म्हणून सिस्टम आहे ह्याचं. चला आता एवढं एक ठेवूया अँड टाकूया आपण त्या बादलीमध्ये. मित्रांनो आता टाकू हो एक चमचा आपण ह्याच्यात. हे आता मिक्स करायचं मित्रांनो. सो ओके मित्रांनो डन. आता ह्याच्यात आपल्याला बुरशीनाशक सगळ्या झाडांना भेटून जाईन या लावणारे आपण त्याला. चला आता आपल्याला करायचं मित्रांनो ड्रेचिंग. आपण पटापट 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 आपण लावूया. करायचा प्रयत्न करूया. कोणाचं नाही आहे तरी आधी टाकूया आपण.
झाले की मित्रांनो पहिल्या त्याच्यात बसून गेले, बाकीचे तर हवेनेच काढून टाकला. पण संपले टाकू आपण याच्यामध्ये पाणी. मित्रांनो झाला आपला पंप करून टाकूया आपण पॅक करून. चला मित्रांनो घेऊया आता आपण आपलं ट्रेचिंग करायला. पलीकडच्या साईडने राहिलं जो कोणीकडच्या साईडनं त्याला घेऊया आपण आता ट्रेचिंग करू फटाफट. तर चला मित्रांनो आता करूया आपण दिवस सुरू. A few moments later. मित्रांनो आता इथं सिस्टम चाललंय, आपलं सगळं सिस्टम बिघडलंय आधीच. आता नवीन बिघडवलंय आम्ही पण बिघडलंय नाही बिघडलेलंच होतं मित्रांनो. ती झाड सरळ आलं नसते, आम्ही सिस्टम मध्ये इंटरफेअर केलं नसतं, सिस्टम बिघडला असतं मित्रांनो. त्यामुळे आता सगळं सिस्टम रिबिल्ड करायचं चाललंय. आता सिस्टम लावून देणार आपण, मग झाडं लागणार आहेत. आता चाललंय आपलं दोरी वगैरे लावायचं काम. आता दोरी लावून घेऊ आपण घेऊया मित्रांनो. सगळं बाग लावण्यासारखं रान करूया आपण आता, मग बघूया आपण बाकीचा विषय काय नाही मित्रांनो. आता निघाला एक साईडची डिग्री निघाली, आता दुसऱ्या साईडचं करायचं आपल्याला सरळ. चला आता तेवढे करून घेऊया. दिवस गेला ऑलमोस्ट एकदम पडायला आलं. तर चला आता एवढी एक दोरी लावून टाकू, म्हणजे मग नंतर न उद्याच्याला आलं की डायरेक्ट दोरी टाकायला आणि लावायला सुरू होईल. नाही तर होते ना आपले झाडे वाकडे तिकडे, ते काही कामाचं नाही. त्यासाठी आता आपण घेऊ आधी दोरी लावू. मित्रांनो चला आता निघूया आपण घरी. आपल्या सिस्टीमचा सगळा पाचका केला यांनी, सगळी सिस्टीम बिघडून टाकली आपली. जाऊन दे आता आपण बघूया. आता ठेवूया आपण रिटर्न, ठेवूया आपण इथंच अँड निघूया आता आपण घरी. चला निघूया आता आपलं अंधारात घरी, पूर्ण अंधार पडला आहे आपला. चला घरी जाऊ. तर मित्रांनो चला आता आवरलं आहे, जेवण वगैरे झालं आहे अँड लाईट पण आलेली आहे. आता संध्याकाळची लाईट आहे, तर लाईट पण आलेली आहे मित्रांनो. तर आता आपल्याला करायची आहे कुट्टी. तर चला आता फटफट करून घेऊ आपण कुट्टी. थोडीशी ह्याच्यावरती आता सध्या लाईट डिम आहे, तुम्ही बघू शकता लाईट थोडी डिम आहे. तर चला आता मित्रांनो ऊस आणून ठेवला आहे बराच लई मोठा. सो चला घेऊया आता आपण फटाफट कुट्टी करून घेऊया मित्रांनो, कारण की सकाळी परत लाईट नाही आहे. आता कुट्टी करून ठेवूया, सकाळी उठायच्या आधीच लाईट जाते. सो आधी कुट्टी करून घेऊ अँड मग करूया आपण आपलं काम. तर नाही राहणार मग झोपायचं मित्रांनो. चला आता घेऊ आपण फटाफट कुट्टी करून. A few minutes later. मित्रांनो आपला घरी आता कुट्टी करून झाली आता आपली एकदम सगळी कुट्टी एकदम करून ठेवली आता आपल्याला. तर आता चाराचं काम तर संपलं मित्रांनो. बट आता जायचं मित्रांनो आपल्याला खत घेऊन, खालच्या रानात जायचं आपल्याला खत घेऊन. काही खत न्यायचं आहे सोडायला, तर तेवढं खत देऊन यायचं आहे. पप्पा तिथं गेलेले आहेत आणि ते खत आपल्याला देऊन यायचं आहे मित्रांनो. घेतलं आता आपण ह्याच्यामध्ये खत, जे काय खत लागत होतं आपण ते घेतले आता. चला आता फटाफट घेऊन येऊया आपण एवढं. मित्रांनो आलो आता आपण, पाणी चालू केलेलं आहे वाटतं याच्यावरती. सो आलो आता आपण खत घेऊन द्यायचं ह्यांना आणि हे सोडतील मित्रांनो खत. चला आता घेऊया आपण आता घरी. खत वगैरे केले पप्पाने सोडायचं सुरू, तेवढं सोडून येते ना आता थोड्या. चला आता जाऊया आपण घरी मित्रांनो. आता आपण घरी आपले कामं आवडलेली. आता थोडंसं पप्पा ते पण येते अँड
मग झोपायचं. तर चला आता मित्रांनो करूया आपण आजच्या ब्लॉगचा एंड. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.